तर आपण 2 आपले फिडिंग गाऊन बॅग पॅक करून ठेवली, आपण बॅगमध्ये टाकून ठेवले. आणि अजून हा ड्रेस आहे, हा मी सगळ्यात मला वाटतं खाली ठेवायला पाहिजे, कारण की हा मला डायरेक्ट घरी येताना लागणार आहे, जो की मी घेतला आहे. आणि मला काय माहिती का आता वेअर केल्यावरती हॉस्पिटलमधली वाईब येते, असं मला वाटतं की मी नर्ससारखं वाटतंय मला. पण छान आहे, मला माहिती बाहेर आल्यानंतर ना हा छान वाटणार आहे. आणि मी हा पण घेताना असा घेतला आहे, सॉफ्ट आहे मेन गोष्ट, जे की खूप गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे ह्याला बटन्स आहेत. आणि हा बाहेर घालण्यासाठी घेतलाय, म्हणजे मी नंतर बाहेर कुठं चालले असेल बेबीला घेऊन, कुठे ट्रॅव्हल करत असेल, कारण आता बेबी मला वाटतं की 1 वर्षाचं होईपर्यंत आपल्याला असे फिडिंगवालेच ड्रेस जास्त गरजेचे असतात घालायला. सो मी त्यानुसार घेतलाय आणि मला हा आवडलाय, जो मी घरी येण्यासाठी घेतलाय. आणि खूप जास्त आवरून मेकअप करून मला नाही वाटत तेव्हा सिच्युएशन असेल यायची, त्यानुसार हा कम्फर्टेबल पण आहे. सो हा पण आपण ड्रेस आतमध्ये मला वाटतं बॅगेत लगेच पॅक करूयात. आणि त्या नेक्स्ट आपण पॅक करूयात जे की मी जाण्यासाठी घेऊन ठेवलं आहे साईडला, ते म्हणजे आता थंडी चालू आहे. मी सांगितलं नोव्हेंबरपासूनच थंडी चालू झाली आणि डिसेंबर तर खूप जास्त थंडीचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला लागणारे कपड्यांच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं तर जॅकेट, स्वेटर, जे पण आपल्याला कम्फर्टेबल असेल घालायला ते, त्यानुसार मी हे घेतले. माझं जॅकेट आहे ज्याच्यात मला कम्फर्टेबल फील नाही होत, आणि त्याच्यामुळे हे जॅकेट मी घेते सोबत. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाची, आपल्याला आता प्रेग्नेन्सी, आता आपल्याला बाळ झाल्यानंतर मी दुसऱ्या बहिणींचं बघितलं, आपण पिक्चरमध्ये पण बघतो, अजून आपल्याला माहिती असतं, ऐकलेलं असतं की आपण पूर्ण आपल्याला पॅक व्हावं लागतं, म्हणजे तोंड नाक बांधलेलं असतं आणि बांधावं लागतं. आणि खूप जास्त थंडी वाजते डिलिव्हरी झाल्यानंतर ना. सो त्यामुळे हे ठेवलेत मी. सॉक्सचे 2-3 जोडी सोबत ठेवतीये. मला वाटतं हे खूप बेसिक गोष्ट, हे तुम्हाला कोणी पण सांगेलच, पण तसं मी पण सांगते. मी पण आता बॅगमध्ये पॅक करून ठेवते हे झाले. आणि हे एक इयर मफ मी सोबत घेतलेत, जे की मला खूप गरजेचे आहेत. अशाही टायमिंगमध्ये गरजेचे असतात, थंडीमध्ये आणि प्रेग्नेन्सी नंतर ऑब्व्हियसली गरजेचे असतात. आणि माझं असं की मी आधीच ठरवलेलं की मला काय स्टोल वगैरे मी काय बांधणार नाही आहे, मला तिचं असं एकदम पॅक नाही व्हायचं किंवा मला आवडत नाही असं वगैरे म्हणून. पण तरीसुद्धा असं कोणाचा ओरडा खायला नको त्या टायमिंगला, म्हणून एक स्टोल, खूप सॉफ्ट हा स्टोल आहे, जो की मी खूप दिवस यूज करत होते, खूप दिवस यूज पण केला, आणि खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे आणि खूप हलका पण आहे. सो मी हा पण सोबत ठेवला आहे. फक्त इयर मफवरती काम नाही झालं आणि नाक पण बांधायला लावलं जर घरच्यांनी, हॉस्पिटलमध्ये माहीत नाही डॉक्टर काय असं सांगतील, पण तरी पण हा पण एक सेफ्टीसाठी सोबत ठेवला आहे. सो ह्या 3 गोष्टी थंडीच्या झाल्या, सॉक्स, इयर मफ्स, स्टोल पण थोडक्यात त्याच्यातच आला, आणि जॅकेट. सो मला वाटतं हे थंडीत खूप जास्त गरजेचं आहे, हे पण आपण सोबत घेऊया. नेक्स्ट आपण घेतोय एक नॅपकिन घेते मी आणि एक रुमाल सोबत ठेवते. गरजेचं आहे, बेसिक, म्हणजे मला वाटतं ही खूप छोटी गोष्ट आहे आपल्याला जेवायच्या अगोदर किंवा जेवल्यानंतर ना हात पुसायला वगैरे, आणि एक समजा बेबीसाठी लागला तर. सो एक नॅपकिन आणि एक रुमाल, खूप जास्त काही घेण्यापेक्षा हे पण मी बॅगमध्ये पॅक करते. आता मी खूप जास्त कपडे वगैरे असं खूप जास्त म्हणजे मी काहीच घेतलेलं नाही आहे बेबीच्या नावाने म्हणाल तर. ते बेबी वाईप्स सोडले तर असं काही मी आत्ताच काही घेऊन ठेवलेलं नाही आहे. पण आपल्यामध्ये थोडक्यात आपल्या इंडियन कल्चरमध्ये बाळाला लगेच नवीन कपडे नाही घालत, आणि जरी घातले असं काही नाही आहे, मी तर म्हणाल घाला, असं काही नाही. तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुमच्याकडे कोणाला आवडतही नसेल तर तुम्ही वेगळं काय करणार ना, घाला. पण मला वाटतं की ते घेऊन जायच्या आधी छान वॉश करा त्याला 1-2 वेळा, आणि त्यानंतर तुम्ही बाळाला नवीन कपडे घालू शकतात. पण बेबी झालं ना, बेबीला तुम्ही जरी आपण कुठलं बेबीला वेअर करण्यासाठी कपडे घेऊन नाही गेलो तरी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल, ती म्हणजे की डॉक्टर ना बेबीला ना खूप जास्त रॅप करून आणतात. आपण न्यूबॉर्न बेबीचे शूट पण बघा, त्याच्यात पण खूप जास्त रॅप केलेलं असतं. आणि मला पहिलं खूप जास्त हा प्रश्न पडायचा की
का बरं बेबी म्हणजे त्याला मोकळं का सोडत नाही, एवढं रॅप केलं त्याला त्रास नसेल का होत. जेव्हा न्यूबॉर्न बेबीचे शूट वगैरे मी बघायचे तेव्हा. पण नंतर ना त्याच्या मागं पण एक लॉजिक आहे, ते म्हणजे बेबी ना त्याच एकदम छोटंसं असं गुंडळल्यासारखंच आपल्या पोटात असतं, त्याच्यामुळे त्याला बाहेर आल्यानंतर ना तेवढंच गुंडाळून तेवढंच असं पॅक करून ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण न्यूबॉर्न बेबीचं शूट पण करतो ना तेव्हा बेबीला त्रास नाही होत, ते कम्फर्टेबल असतं. सो त्यामुळे आपल्याकडे बेबीला रॅपच केलं जातं झालं तरी लगेच. सो त्यानुसार ना तुम्ही ना तुमच्या मम्मींचं किंवा मोठ्या बहिणींचं असं आजूबाजूच्या लोकांचं बघितलं असेल ना की आपल्या आजींच्या मऊ सुताच्या साड्या असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे थोडक्यात त्याला आपण बाळुते म्हणतो, त्याच्यात आपल्या त्याच्यात रॅप केलं जातं बेबीला किंवा ते घेऊन जातात. सो मी ते घेऊन चालले. एक आजीसाठीच घेतलेली नवीन साडी आहे जी तिने यूज नाही केली, तुम्ही पण न यूज केलेलीच घ्या सांगेल तुम्हाला. आणि ती मस्त 1-2 वेळा वॉश करा त्याला सॉफ्ट होईपर्यंत. सो मी त्यानुसारच एक नवीन साडी छान वॉश करून त्याला असं ना बरेच छोट्या मोठ्या साईजमध्ये कट केले की जेणेकरून छान मस्त बेबी रॅप होईल. आणि बाळ झाल्यानंतर ना पण ह्याच्यातलंच एखादं कापड देईल बेबीला रॅप करण्यासाठी. आणि ह्याची मलाही तुम्ही म्हणजे तुम्हालाही वाटत असेल की नको लगेच नवीन कपडे किंवा कशात टॉवेलमध्ये गुंडाळायचं का, डॉक्टरचा कपडा असेल का, हे असं कन्फ्युजन असेल तर मला वाटतं आपण बेबीसाठी तेवढं नवीन एक साडी घेऊन त्याला 1-2 वेळा वॉश करून मस्त बऱ्याच छोट्या मोठ्या साईजमध्ये कट करून छान बेबीला रॅप करण्यासाठी असे कापड बनवू शकतो. आणि ही नऊवारी साडी असल्यामुळे खूप म्हणजे खूप जास्त मोठी आहे आणि खूप बेबी छोटंसं असतं, त्यामुळे हे ना बऱ्याच साईजमध्ये असं कट होतं. आणि मी एवढे सगळे घेतलेले आहेत. आणि अजूनही वेगळ्या साडीचे म्हणजे माझ्या मम्मीनी कट करून ठेवलेत आणि अजूनही रेडी करून ठेवलेत. आणि हॉस्पिटलसाठी एवढे खूप झाले. सो मी आता बेबी रॅपिंगचे कपडे तर झाले, आता आणखीन काय गरजेचे थंडीनुसार गरजेचे आहेत. जसं की बाळाच्या मम्मीचे पण कान झाकले जातात किंवा गरजेचे आहेत. आणि आपण बोलू तरी शकतो, बाळ सांगू नाही शकत त्याला थंडी वाजते म्हणून. मला वाटतं पोटात गरमच जाणवत असेल बाहेर आल्यावरती अचानक थंडी वगैरे. तर आम्ही सगळे 3 बहीण भाऊ आहेत आणि आमच्या लहानपणीच्या ह्या कानटोप्या आहेत ज्या की मम्मीने जपून ठेवल्या होत्या आणि जपून राहिल्या पण होत्या. सो त्यानुसार ही आमची मला वाटतं आम्हाला हीच जास्त आवडती, ही बघायला खूप छान वाटते. सो ह्या आहेत म्हणजे नवीन, जसं की मी तुम्हाला सांगितलं नवीन काहीच घेतलं नाही. 1, 2, 3, 4, 5 कानटोप्यांची एवढं गरज नाही पडत, पण तरी पण मी ठेवल्यात बॅगेत. माहिती नाही का ठेवणार आहे, मला वाटतं ह्याच्यातली एक कमी करू शकते मी. ह्या एक मी घेतली आहे. आणखीन एक गोष्ट आहे जी मी घेतली आहे, कुठे गेली, तर ही आहे शॉल जी खूप छोटी आहे. ही मम्मीने सजेस्ट केली मला घे म्हणून. मला वाटतं बाळाच्या अंगावर टाकायला काम येईल बहुतेक. सो ही एक घेतलेली आहे. टॉवेल बेबीसाठी, सॉक्स, हातमोजे, पायमोजे जे काय असतं ते काहीच मी घेतलेलं नाही आहे. कारण नंतर बेबी झाल्यानंतर ना त्याच दिवशी म्हटलं तरी ते लगेच त्याला वॉश करून ड्राय करून लगेच घेऊन येऊ शकतो, आपण आणू शकतो. पण आपल्याकडे म्हणतात नजर लागती वगैरे, त्यामुळं कदाचित मी घेतलं नाही मला असं वाटतं. आणि मी अजून एक गोष्ट जी मी बेबीसाठी म्हणजे मागवली आहे, मी नव्हते काय मागवणार बेबीसाठी, पण ही मला खूप गरजेची वाटली. मला वाटलं की घरच्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जास्त गरजेची पडेल. ते म्हणजे हे आहे ड्राय शीट. तर मी ह्या 2 कलरमध्ये ड्राय शीट्स घेतल्यात. एक पिंक आहे आणि एक ब्लू आहे. सो जे येईल यूज तर दोन्ही पण होणार आहेत, पण 3चा सेट मागवला होता मी आणि छान आले. अजून एक ब्राऊन कलर आला आहे आणि मी त्याच्यातले 2 कलर फक्त सोबत ठेवते. त्याच्यामध्ये पिंक आणि ब्लू आहे. सो मी हे जे फक्त बेबीसाठी गरजेचं आहे ते मी एका वेगळ्या बॅगमध्ये, थोडक्यात एक वेगळी कॅरी बॅग किंवा एक वेगळी बॅग जी माझ्या बॅगमध्ये बसेल अशा बॅगमध्ये ठेवते आहे, जेणेकरून पटकन जर शोधायचं असेल बेबीसाठी कुठली गोष्ट हवी आहे तर ती लवकर सापडेल. कारण बेबीची छोटीशी आतमध्ये बॅग आहे असं मला लगेच सांगता येईल किंवा लगेच ओळखता येईल. सो त्यामुळे मी
अशी बॅग निवडली, म्हणजे थोडक्यात एक वेगळी कॅरी बॅग, एक वेगळी पिशवी घेतली आहे जी मी माझ्या बॅगमध्ये कॅरी करू शकते. जी सगळ्यात लास्ट गोष्ट आहे ती पॅक करूया. पण त्या अगोदर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला सोबत घ्यायचं आहे जे खाण्यापिण्यासाठी लागतं. एक वाटी, एक प्लेट, एक स्पून आणि ग्लास आणि एक वॉटर बॉटल जी आपण बॅगमध्ये आता ठेवूयात, कारण तीही खूप गरजेची आहे खाण्यापिण्यासाठी. जरी हॉस्पिटलमधलं जेवण असलं, बाहेरचं असलं, कम्फर्टेबल खाता आलं पाहिजे. सो त्यासाठी हे घेऊयात, कारण बेबीला तर लगेच काय गरजेचं नाही आहे, पण आपल्यासाठी गरजेचं आहे. सो ही पण आता आपण पॅक करूयात. साठी प्लेट वगैरे पॅक केल्यानंतर ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपली डिलिव्हरीच होऊ शकत नाही, ती म्हणजे हे आपले रिपोर्ट्स, जे की गरजेचे आहेत. आणि हे बघितल्यानंतरच सगळं काही आपलं होणार आहे. खूप खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही सगळं बॅग पॅक करायला आणि हे राहून जाईल की जाताना घेऊयात वगैरे, आणि रिपोर्ट काय रोज आपल्याला घरी बघायला लागत नाही. सो मला वाटतं बॅग पॅक करतानाच हे ठेवलेलं चांगलं आहे आणि गरजेचं आहे. कारण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की जे मेडिसिन मला प्रेग्नन्सीनंतर ही चालू ठेवणार आहे, सो तेही मी आत्ता जेवढे थोडेफार बाहेर ठेवून जे एक्स्ट्राचे मेडिसिन आहेत जे की नंतर ही चालू राहणार आहेत, तेही मेडिसिन आपल्याला बॅगमध्ये पॅक करायचे जे काय आहे ते. तर ते पण आपण आता पॅक करूयात. अजून 2 गोष्टी राहिल्यात ज्या खूप इम्पॉर्टंट आहेतच, मला वाटतं त्या पण सगळं इम्पॉर्टंटच घेतोय आपण. सो त्यातलीच एक गोष्ट म्हणजे अशी स्लीपर कम्फर्टेबल, जी की तुम्ही फक्त म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या रूममध्ये तुम्ही जिथे थांबणार आहात तिथे यूज करू शकतात, कारण आपण सॉक्स घालणार आहे. आणि कम्फर्टेबल स्लीपर कुठलीही स्लीपर असो ती एक सोबत ठेवायची आपल्याला. फास्ट म्हणजे चार्जर आपल्या मोबाईलचा. मोबाईल आपण किती यूज करू शकतो, किती वापरू शकतो, किती वेळ आपल्याला वापरायला मिळेल माहिती नाही, पण इमर्जन्सीसाठी मोबाईल गरजेचा आहे. आपल्याजवळ मोबाईल ठेवणं गरजेचं आहे. मोबाईल आणि चार्जर हे लास्ट आपण बॅगेमध्ये जाताना टाकूयात किंवा जाताना घेऊयात. आणि मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या. तुमच्यासोबतच आता पूर्ण मी 1 मिनिट तर हे बघा, मी पूर्ण बॅग पॅक करून ठेवली आहे. आता ह्याची फक्त चेन लावते आणि लास्ट मिनिट म्हणजे एकदम लास्ट जाताना फक्त चार्जर आणि मोबाईल घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवायचं, इमर्जन्सीसाठी मला वाटतं मोबाईल आपल्याकडं जवळ असणं गरजेचं आहे. डिलिव्हरीला आतमध्ये गेल्यानंतर नाही लागणार मोबाईल, तेव्हा आपण सोबत कॅरी पण नाही करू शकत, पण बाहेर आल्यानंतर गरजेचं आहे. पूर्ण बॅग पॅक झालेली आहे आणि तुम्ही माझ्या ह्या जर्नीशी अजूनही जॉईंट आहात, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत माझ्या फर्स्ट ट्रायमिनिस्टरपासूनचे, आणि ह्याच्यानंतर मला वाटतं की माझा डिलिव्हरी एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. जसं की आज 9th मंथ कंप्लीट झाली आहेत आणि आजपासूनच मी काय गोष्टी करायला चालू केल्यात किंवा काय बदल व्हायला लागलेत, हे थोडं शूट घ्यायचा प्रयत्न करते. जोपर्यंत मला लेबर पेन येत नाही तोपर्यंत मी शूट घेते. मग मला वाटतं जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तेही टाकेलच. लेबर पेनला जाताना हॉस्पिटलमधले काही क्लिप्स असतील ते पण डॉक्टर अलाउड करतील, आणि खरं त्या मोमेंटला व्हिडिओ काढण्याची मोमेंट असेल तर मी नक्की तो व्हिडिओ शूट करेल आणि पुढचा व्हिडिओ कदाचित त्याचा असेल. तर गाईज आज पुरतं एवढंच. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नाईट सूटची लिंक, बाकीच्या गोष्टींची लिंक ह्या सगळ्या मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीकडेही देते. तुम्हाला जर हवं असेल, बाय करायचं असेल, चेक करायचं असेल तर नक्की त्या लिंक जाऊन चेक करा. माझा इंस्टाग्राम ID पण तुम्हाला देते, ज्याच्यावरती मी माझे फोटोशूट किंवा काही बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते, कॅप्शनमधून, फोटोजमधून, स्टोरीजमधून. थोडक्यात मग तुम्ही तिकडेही मला कनेक्ट करू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या प्रेग्नन्सी जर्नीशी कनेक्टेड आहात आणि तुम्ही पुढे असाल होप करते. सो मला वाटतं हा खूप हेल्पफुल व्हिडिओ ठरणार आहे.
सो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन माझे व्हिडिओ बघायचे असतील, तुम्ही हा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि आणखीनही तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील किंवा बघायचे असतील तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.